सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची काही दिवसापूर्वी आलेली नवीन आवृत्ती 22.0 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते आणि त्यापैकी एक महत्त्वाचा बदल होता की येणाऱ्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये लाभार्थी यांच्यामध्ये काय बदल होणार आहेत. म्हणजे गर्भवती महिला असेल तर त्यांची प्रसूतीची अपेक्षित दिनांक काय आहे किंवा त्या निष्क्रिय कधी होणार आहेत. स्तनदा माता असतील तर त्यांचे 6 महिने कधी पूर्ण होणार आहेत. एखादं बाळ असेल तर ते 6 वर्षाचं कधी पूर्ण होणार आहे. म्हणजे ते कधी त्याचं टेनर कंप्लीट होणार आहे, तो निष्क्रिय कधी होणार आहे. एखादे 0 ते 6 महिन्याचं बाळ असेल तर ते 6 महिने ते 3 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये कधी जाणार आहे. ही सगळी माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे मग संबंधित लाभार्थ्यांना प्राधान्यानं कुठल्या कुठल्या सेवा द्यायच्या हे ठरवणं आपल्यासाठी सोपं पडणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत की हा पर्याय कुठं आहे आणि त्यामध्ये कशा प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथंच तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यानंतर मुख्य पृष्ठावर याल. इथं ॲक्शन सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता की अटेन्शन म्हणून हा एक पर्याय जो आहे तो हायलाईट केलेला आहे. लिहिलेला आहे अपकमिंग बेनिफिशरी चेंजेस. म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये लाभार्थी यांच्यामध्ये जे होणारे बदल आहेत ते या पर्यायामध्ये तुम्हाला दाखवले जाणार आहे. मग यामध्ये सर्व प्रकारचे लाभार्थी अंतर्भूत आहेत. गर्भवती महिला असतील, स्तनदा माता असतील, मुलं 0 ते 6 वर्षाची आणि आकांक्षित जिल्ह्यांसाठी किशोरवयीन मुली देखील. ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला या प्रकारामध्ये किंवा या पर्यायामध्ये पाहायला मिळेल. आता या पर्यायावर क्लिक करून आपण आतमध्ये जाऊ. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची एक स्क्रीन तुमच्या समोर येईल. इथं 3 ऑप्शन आहेत. एक एक्सपेक्टेड डिलिव्हरी म्हणजे प्रसूतीचा अपेक्षित जो दिनांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. इनॅक्टिव्ह जे लाभार्थी काही दिवसांमध्ये निष्क्रिय होणार आहेत त्या संबंधीची माहिती दिलेली आहे. आणि कॅटेगरी चेंज म्हणजे लाभार्थी प्रकारामध्ये बदल होणार आहे. म्हणजे एखादं बाळ 0 ते 6 महिन्यामधून 6 महिने ते 3 वर्षामध्ये जाणार असेल, 6 महिने ते 3 वर्षामधून 3 ते 6 वर्षामध्ये जाणार असेल तर हे कॅटेगरी चेंजमध्ये पाहायला मिळेल. एक्सपेक्टेड डिलिव्हरीमध्ये तुम्हाला अशा गर्भवती महिलांची यादी मिळेल ज्यांची प्रसूती येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये होणारी असेल. ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल आणि त्यांना स्थलांतरित करण्याचा पर्याय देखील त्या ठिकाणी दिलेला असेल. आता तुम्ही बघू शकता पहिलाच आपण एक्सपेक्टेड डिलिव्हरी या पर्यायामध्ये आलेलो आहोत. इथं वरती लिहिलेलं आहे की एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट हॅज अराइव्ड फॉर द फॉलोइंग बेनिफिशरीज. मायग्रेट द बेनिफिशरी टू द लॅक्टेटिंग मदर कॅटेगरी इफ द बेनिफिशरी गिव्ह बर्थ सक्सेसफुली. म्हणजे खालील दिलेल्या लाभार्थ्यांची अपेक्षित प्रसूतीचा दिनांक जो आहे तो जवळ येत आहे. दिलेल्या लाभार्थ्यांपैकी कुणाची जर प्रसूती आधीच झालेली असेल तर त्यांना तुम्ही या ठिकाणून मायग्रेट करू शकता असं वरती टीप दिलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की पहिल्या क्रमांकाचा आपला लाभार्थी इथं दिलेला आहे तुम्हाला की या लाभार्थ्याची अपेक्षित प्रसूती दिनांक 19 डिसेंबर. त्याच्या खाली आलात तर 15 जानेवारी आणि सर्वात शेवटच्या बेनिफिशरीचे आहे 14 फेब्रुवारी. तर जे पहिला बेनिफिशरी आहे आपला त्याच्यासाठी तुम्हाला 19 डिसेंबर ज्यांची EDD आहे त्याला मायग्रेटचा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्या खाली लाल रंगामध्ये एक नोट लिहिलेली आहे. बेनिफिशरी विल बी डिॲक्टिवेटेड ऑन 8 जानेवारी इफ मायग्रेशन इज नॉट कम्प्लिटेड बिफोर दॅट डेट. म्हणजे 8 जानेवारीला हा लाभार्थी निष्क्रिय होणार आहे. म्हणजे 8 जानेवारी पूर्वी जर तुम्ही या लाभार्थ्याला किंवा म्हणजे या गर्भवती महिलेला स्तनदा मातेमध्ये स्थलांतरित केलं नाही तर ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलमधून या महिलेला काढून टाकण्यात येईल. कारण तुम्हाला सगळ्यांना आधीसुद्धा सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो की गर्भवती महिला यांना आपण ॲप्लिकेशनमध्ये 10 महिन्यापर्यंत ठेवत असतो. 10 महिन्याच्या आत संबंधित गर्भवती महिला यांना आपल्याला स्तनदा मातेमध्ये स्थलांतरित करणं अपेक्षित असते. जर ते आपण करू शकलो नाही तर ॲप्लिकेशनमधून स्वयंचलितरित्या संबंधित गर्भवती महिलेला काढून टाकण्यात येतं. मग इथं तारीखसुद्धा दिली आहे तुम्हाला की कुठल्या तारखेनंतर किंवा कुठल्या तारखेला या गर्भवती महिलेला तुमच्या ॲप्लिकेशनमधून ऑटोमॅटिकली काढून टाकण्यात येईल. तत्पूर्वी तुम्हाला त्यांना स्तनदा मातेमध्ये स्थलांतरित करून घेणं अपेक्षित आहे. खालच्या बेनिफिशरीला पण तसंच दिलं आहे की बाबा 4 जानेवारीला यांना
ॲप्लिकेशनमधून काढून टाकण्यात येईल. तत्पूर्वी तुम्ही त्यांना स्तनदा मातेकडे स्थलांतरित करून घ्यायचं आहे. म्हणजे या तारखेला त्यांना 10 महिने कंप्लीट होणार आहेत. आता खाली बघू शकता तुम्ही की ज्यांची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी 14 फेब्रुवारी आहे, त्यांच्या नावासमोरील मायग्रेट बटन अद्यापही सुरू नाही आहे. ते का नाही आहे? कारण त्यांना गर्भधारणेचे 7 महिने अजूनही पूर्ण झालेले नाही आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲप्लिकेशनमध्ये जोपर्यंत एखाद्या महिलेचे गर्भधारणेचे 7 महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना स्तनदा मातेकडे स्थलांतरित करता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी या महिलेसाठी मायग्रेट बटन हे बंद आहे. जेव्हा त्यांचे गर्भधारणेचे 7 महिने किमान पूर्ण होतील तेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला हा मायग्रेट पर्याय उपलब्ध असेल. यांच्यासाठी देखील ते डिॲक्टिवेटची तारीख या ठिकाणी दिलेली आहे की 6 मार्चला ते डिॲक्टिवेट होतील. त्यापूर्वी तुम्ही त्यांना स्तनदा मातेकडे स्थलांतरित करून टाका. तर अशा पद्धतीनं तुम्हाला स्तनदा मातेसंबंधीची ही माहिती दिलेली आहे. इथून तुम्हाला मायग्रेशन म्हणजे स्तनदा मातेकडे स्थलांतरित करण्यासाठी सुद्धा मदत होईल. आणि कुठल्या कुठल्या गर्भवती महिला आहेत ज्यांची प्रसूतीचा अपेक्षित दिनांक जवळ आला हे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्यांची लवकर होणार आहे त्यांचे नावं वरती आहेत. म्हणजे 19 डिसेंबर, 15 जानेवारी, 14 फेब्रुवारी. ज्यांची डिलिव्हरी डेट जवळ असेल त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला वरती पाहायला मिळणार आहे. दुसरा जो आपला ऑप्शन आहे इनॅक्टिव्ह, आपण त्याला नंतर बघूया. आणि तिसरा जो आपला ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे तो कॅटेगरी चेंज. आता आपण कॅटेगरी चेंजला क्लिक करू. कॅटेगरी चेंजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लाभार्थ्यांची यादी दिसेल. वरती लिहिलेलं आहे नोटमध्ये की फॉलोइंग बेनिफिशरीज विल मूव्ह टू अनदर कॅटेगरी विदिन द नेक्स्ट 30 डेज. म्हणजे पुढील 30 दिवसामध्ये ज्या लाभार्थ्यांची कॅटेगरी बदलणार आहे, म्हणजे ते एका लाभार्थी प्रकारातून दुसऱ्या लाभार्थी प्रकारामध्ये जाणार असतील अशांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिलेली असेल. तर इथं तुम्ही बघू शकता की हा पहिलं जे बाळ आहे हे सद्यस्थितीत 6 महिने ते 3 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये आहे. आणि 11 डिसेंबरला हे बाळ जे आहे हे 3 वर्ष ते 6 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे. त्याचप्रमाणे खाली दिलेलं बाळसुद्धा आजच्या स्थितीमध्ये 6 महिने ते 3 वर्ष या कॅटेगरीमध्ये आहे. आणि 22 डिसेंबरला हे बाळ 3 वर्ष ते 6 वर्ष या कॅटेगरीमध्ये जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशा बालकांची यादी दिलेली असेल जे पुढील 30 दिवसांमध्ये एका कॅटेगरीमधून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जाणार असतील. म्हणजे याच्यामध्ये मग 0 ते 6 महिन्याची बाळ जे 6 महिने ते 3 वर्षाच्या कॅटेगरीत जाणार असतील, 6 महिने ते 3 वर्षाचे बाळ जे 3 ते 6 वर्षाच्या कॅटेगरीत जाणार असतील, अशा सगळ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी या मॉड्यूलमध्ये पाहायला मिळेल. मग आता तुम्ही याच्यावरून डिसाईड करू शकता की बाबा त्या संबंधित लाभार्थ्यांना प्राधान्याने कुठल्या तुम्हाला सेवा द्यायच्या आहेत. गर्भवती महिलेच्या बाबतीत देखील तेच आहे की एखादी महिला जर निष्क्रिय होत असेल तर मग तत्पूर्वी तुम्हाला त्यांच्या गृहभेटी तुमच्याकडे काही पेंडिंग असतील तर त्या पूर्ण करून घेणं, त्यांना आहार वाटप करायचा असेल तर तो आहार वाटप करणं, ह्या बाबी तुम्ही प्राधान्यानं ठरवून त्या पद्धतीनं पुढील कारवाई करू शकता. यासाठी तुम्हाला या मॉड्यूलमध्ये दररोज येऊन बघणं आवश्यक आहे की बाबा आज कोणी इनॅक्टिव्ह होणार आहे का, आज कोणाचा एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी होती का, किंवा आज कुठल्या बालकाची कॅटेगरी चेंज होणार आहे का. अनेकदा आपल्याला असं वाटतं की हा बाळ तर 6 महिने 3 वर्षामध्ये होता, आज दिसत नाही आहे. आणि तो बाळ आपण बघितलं 3 ते 6 वर्षाच्या कॅटेगरीमध्ये गेलेला असतो. मग अनेकदा आपल्या लक्ष नसतं की त्या बाळाची कॅटेगरी चेंज होणार आहे किंवा ऑटोमॅटिक मायग्रेशन होणार आहे. आणि मग आपण गोंधळात पडतो. त्यामुळं तुमच्यासाठी हे मॉड्यूल जे आहे हे नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि तुम्हाला त्या लाभार्थ्यामध्ये काही बदल होण्यापूर्वीच कल्पना असेल की कुठला लाभार्थी कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या दिवसाला जाणार आहे, किंवा एखाद्या गर्भवती महिलेची अपेक्षित प्रसूती दिनांक किती आहे. आणि जर आपण त्यांना स्तनदा मातेकडे स्थलांतरित नाही केलं तर त्यांना आपल्या ॲप्लिकेशनमधून कुठल्या तारखेला काढून टाकण्यात येईल. म्हणजे अनेकदा आपण म्हणतो की कालपर्यंत माझ्या मोबाईलमध्ये प्रेग्नंट वुमन दिसत होती आणि आज दिसत नाही आहे. मग त्या महिलेचे 10 महिने पूर्ण झाल्यामुळं त्या महिलेला सिस्टममधून काढून टाकण्यात येतं. आता तुम्हाला ती तारीखसुद्धा या ठिकाणी दिलेली असणार आहे. त्यामुळं तुमचा गोंधळ होण्याची आवश्यकता नाही. इथं तुम्ही बघू शकता की इथं दिलेलं आहे स्पष्ट की 8 जानेवारीला या महिलेला तुमच्या
मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून काढून टाकण्यात येईल. म्हणजे तुम्ही गोंधळात पडणार नाही. ही महिला गेली तर तुम्हाला माहीत असेल की बाबा आधीच आपल्याला माहीत होतं की 8 जानेवारीला ही महिला इथून जाणार. तत्पूर्वी आपल्याला त्यांना स्तनदा मातेकडे स्थलांतरित करणं आवश्यक होतं. आता आपला जो पुढचा पर्याय आहे तो इनॅक्टिव्ह, तो आपण या ठिकाणी इथं तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आणि इथं सुद्धा एक टीप दिलेली आहे की फॉलोइंग बेनिफिशियरी विल बिकम इनॅक्टिव्ह विदिन द नेक्स्ट 30 डेज. जे पुढील 30 दिवसामध्ये इनॅक्टिव्ह होणाऱ्या लाभार्थ्यांची या ठिकाणी यादी दिलेली आहे. आता या यादीमध्ये सगळ्याच प्रकारचे लाभार्थी असतील. यामध्ये स्तनदा माता आहे, गर्भवती महिला आहे आणि 0 ते 6 वर्षाची मुलं असतील आणि आकांक्षित जिल्ह्यांसाठी किशोरवयीन मुली देखील असतील. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जसं मी आधी सांगितलं की गर्भवती महिला 10 महिन्यानंतर ॲप्लिकेशनमधून ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होतात. स्तनदा माता 6 महिन्यानंतर ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होतात. मुलं जे आहेत ते 6 वर्षानंतर ऑटोमॅटिकली इनॅक्टिव्ह होतात आणि किशोरवयीन मुली 18 वर्षानंतर ऑटोमॅटिक इनॅक्टिव्ह होतात. तर ह्या सगळ्या तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या लाभार्थ्यांपैकी जे लाभार्थी पुढील 30 दिवसांमध्ये निष्क्रिय होणार असतील, अशा सगळ्या लाभार्थ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी दिलेली असेल. तुम्ही आता बघू शकता की पहिली स्तनदा माता इथं दिलेलं आहे. 9 डिसेंबर नंतर यांना इनॅक्टिव्ह करणं आहे. दुसरं आहे 16 डिसेंबर नंतर, इथं 18 डिसेंबर नंतर, 28 डिसेंबर नंतर. जे जवळच्या तारखेत इनॅक्टिव्ह होणार असेल त्यांची नावं तुम्हाला वरती दिसतील आणि मग खाली खाली गेल्यानंतर तारीख वाढत जाणार. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही यादी दिलेली असणार, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा जवळच्या तारखेमध्ये कोण इनॅक्टिव्ह होणार आहे. म्हणजे त्यांना जर तुम्हाला काही विशेष सेवा द्यायच्या असतील, त्यांचा आहार द्यायचा असेल, गृहभेटी पेंडिंग असतील, त्यांचं वजन उंची घ्यायची असेल, तर ह्या सगळ्या बाबी तुम्ही प्राधान्यक्रमानं मग त्या महिन्यामध्ये पूर्ण करून घेऊ शकता. अनेकदा काय होतं की हे लाभार्थी इनॅक्टिव्ह झाल्यानंतर मग आपला जो मंथली THR SCMचा रिपोर्ट बनतो, त्यामध्ये इनॅक्टिव्ह बेनिफिशरीला पण कन्सिडर केलं जातं. त्या महिन्यामध्ये जे लाभार्थी निष्क्रिय झाले असतील त्यांना देखील टार्गेटमध्ये कन्सिडर केलं जातं आणि मग जेव्हा पर्सेंटेज काउंट होतात तेव्हा आपल्या केंद्रासाठी ते 100% पर्सेंटेज होत नाही, कारण हा लाभार्थी निष्क्रिय झालेला असल्या कारणाने तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसत नाही आणि त्यांना तुम्हाला मग सेवा देता येत नाही. म्हणून मग जे निष्क्रिय होणारे लाभार्थी आहे त्यांना तुम्ही प्राधान्यक्रमानं सेवा दिल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या जे परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती सुद्धा याचा परिणाम होणार नाही. त्यामुळं इथं तुम्ही हे सगळ्या लाभार्थ्यांची यादी दिली आहे. अपेक्षा आहे की तुम्ही दररोज हे मॉड्यूल ओपन करणार आणि ह्या तीनही प्रकारचे जे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे त्या पर्यायांमध्ये जाऊन तुमच्या कामाचं नियोजन त्या पद्धतीनं करणार, जेणेकरून तुमचं काम पण छान राहील आणि या लाभार्थ्यांना पण आपल्याला आवश्यक त्या सेवा देणं सोपं जाईल. अपेक्षा आहे की तुम्हा सगळ्यांना ही दिलेली माहिती अवश्य कळली असेल आणि ही माहिती नक्कीच तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना फायदेशीर ठरेल ही आशा ठेवतो आणि इथंच हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.